बातमी साताऱ्यामधून आहे। साताऱ्यामध्ये एका महिलेनं एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिलाय। कोरेगाव जिल्हा रुग्णालयामध्ये ही प्रसूती झाली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आई आणि बाळ सुखरूप आहेत। मात्र या घटनेची संपूर्ण देशभरामध्ये आणि खास करून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। साताऱ्यात चमत्कार झालाय। एक महिला तब्बल 7 मुलांची आई बनली आहे। तुम्ही म्हणाल या चमत्कार कसला? आधीच्या काळात तर महिलांना 10 ते 12 मुलं व्हायची। अरे हो, पण थोडं थांबा। साताऱ्यातल्या या महिलेनं आधी तिळ्यांना आणि आता 4 बाळांना एकाच वेळी जन्म दिलाय। मूळची पुणे जिल्ह्यातल्या सासवडची काजल विकास खाकुर्डिया या महिलेनं कोरेगाव जिल्हा रुग्णालयात एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिलाय। यात तिला 3 मुली आणि 1 मुलगा झालाय। 4ही बाळं तंदुरुस्त आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे 5 वर्षांपूर्वी काजलनं तिळ्यांना जन्म दिला होता। त्यामुळे काजल आता एकूण 7 लेकरांची माय बनली आहे। त्यामुळे खाकुर्डिया कुटुंबही चांगलंच खुशीत आहे। म्हणजे तुम्ही सातारा जावा डिलिव्हरीला, सातारा जाऊन तुम्ही विचारा। त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली, ॲम्ब्युलन्स पाठवलं, इकडे डिलिव्हरी केली। 3 पहिले बाळ होतं, सिझरिंग केलं, मग 4 बाळ होते। ते मग डिलिव्हरीकडे इकडेच आणलं। आता काचामध्ये पूर आहे। ओके, आता किती आपत्ती आहेत? म्हणजे मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत? एकूण 7 मुली, 2 मुली 5 पोरगी। तुमची प्रकृती कशी? आम्ही बेगारी काम करते। तुमची तब्येत कशी? तब्येत चांगली आहे। मी सासवडून इकडे आलो साताराला, तर इथं दवाखान्यात होते। बायकोला तर आतमध्ये नेली, डिलिव्हरी झाली। म्हणजे 5-10 मिनटं वेळ होतं, तर मी इथं पोहोचलो सही करायसाठी। बायको म्हणली चालते बरे, तर मी इथं पोहोचलो, तर डिलिव्हरी झाली बायकोची। 1 मुलगा आणि 4 मुली झाली। पहिले 3 होते, 1 मुलगा आणि 2 मुलं होते। आता 4 मुले झाले। म्हणजे टोटल 1 पोरगा आणि 3 पुरी टोटल। मंडळाला आता बरं आहे, जरा चांगले, दवाखाने बी चांगले, जरा सुविधा बरी इथं चांगली आहे, मस्त इथं खाणं पिणं टाईमवर येतं, चहा बी येतो टाईमवर। दरम्यान काजलची डिलिव्हरी करणं कठीण काम होतं। मात्र कोरेगाव जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर देसाई, डॉक्टर सलमा इनामदार, डॉक्टर खडतरे, डॉक्टर झेंडे आणि डॉक्टर दीपाली राठोड यांच्या टीमनं काजलचं सिझेरियन यशस्वीरित्या केलंय। ससूनमध्ये होतो किंवा त्याच्याही पूर्वी मी मुंबईला जे रुग्णालयामध्ये मी काम केलेलं आहे। परंतु असे क्वाड्रिप्लेट, ज्याला आम्ही क्वाड्रिप्लेट म्हणतो इंग्रजीमध्ये, म्हणजे 4 नवजात बालकांना जन्म देण्याचं जे आहे हे फार रेअर आहे। आणि म्हणजे माझ्या तरी माहितीमध्ये, इव्हन मी मुंबईला काम केलं, पुण्याला काम केलं, माझ्या माहितीमध्ये नाही। परंतु माझा एक जो मित्र होता मुंबईमध्ये, तर त्याला तिळ झालेलं होतं। म्हणजे 3 मुलांना ची प्रसूती झालेली होती, पण ही 4 मुलांची प्रसूती ही पहिल्यांदाच मी म्हणजे ऐकतो आहे। आणि प्रत्यक्ष या संस्थेचा प्रमुख म्हणून मला हे आज या ठिकाणी अनुभवाला येईल। काजलचे पती गवंडी काम करतात। मिळणाऱ्या मजुरीतूनच कुटुंबाचा संसार सुरू आहे। अशा वेळी 7 लेकरांचा सांभाळ करणं कठीण असलं तरी हा देवाचा प्रसाद आहे। देव जन्म देतो तसा सांभाळही करेल, असं या कुटुंबाचं म्हणणं आहे। याआधी आफ्रिकेतल्या मालीमधील एका महिलेनं एकाच वेळी 9 बाळांना जन्म दिला होता। महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनी केलेल्या स्कॅनमध्ये महिलेला गर्भात 7 अर्भक सांगितले होते। मात्र प्रसूतीवेळी तिनं 9 बाळांना जन्म दिला होता। त्यामुळे आफ्रिकेनंतर साताऱ्यातील ही प्रसूती चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नाही। राहुल तपासे, NDTV मराठी, सातारा।